नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या शंकर महाराजांची सिरियल आपली चालू आहे आणि या संबंधी समोर आपल्या समोर बसल्यात मिलिंद कर्वे. तर महाराजांच्या सिगरेट संबंधी आपण मागच्या वेळी चर्चा केली एका ह्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे महाराज दारू पितात किंवा तंबाखू खातात किंवा अशा ज्या काही त्यांच्याविषयीच्या कथा प्रवाद सगळीकडे जे काही पसरलेले आहेत, तर त्या संबंधी मिलिंद साहेब तुम्ही काही मार्गदर्शन करावं. त्या संबंधी तुम्हाला जी काही माहिती उपलब्ध आहे त्याचा अर्थ काय, ते जे काही उपलब्ध आहे ते जर हो. सांगितलं तर बरं होईल. बर. सर्वांना माझा नमस्कार. श्रीमंत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि काका तुम्हालाही नमस्कार करतो आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर सिगरेट विषयी आपण बरंच विस्ताराने बोललेलो आहोत. महाराज सिगरेट हो. ओढतात तुमचे, हा. काय काय गरज आहे का वगैरे खूप झाली त्याच्यावरची चर्चा. आता दुसरं व्यसन आहे ते म्हणजे दारूचं व्यसन. तर व्यसन त्याला म्हणावं का, म्हणजे महाराजांच्या बाबतीत म्हटलं तर बाकीच्यांच्या बाबतीत ते व्यसन आहे, पण महाराजांच्या बाबतीत ते दारूचं व्यसन होतं का महाराजांना? तर ह्याच्यावरती जरा विस्तृत चर्चा करणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं की नेहमी लोक म्हणायचे, अहो कसले तुमचे महाराज, ते तारेत असायचे, वाटेल तसं बरळायचे, वाटेल ते बडबडायचे, वाटेल तसे चाळे करायचे. चाळे म्हणजे त्या दारूच्या नशेमध्ये जे काय माणसाला सुचत नाही आणि तो काय वाटेल तसं करतो त्या पद्धतीने. हे काय, याला काय अर्थ असतं का? असा कोणी अवतारी पुरुष असतो का? असा कोणी अवलिया असतो का? वगैरे वगैरे खूपच प्रवाद आहेत त्याबद्दल. तर थोडक्यात असं त्याचं आपण विस्तृत वर्णन असं करूया त्याच्यामध्ये. हा. थोडक्यात आणि विस्तृत असं की दारू याचा पुढचं काय आहे की दारू प्यायल्याने काय होतं, नशा आणि झिंग येते. बरोबर आहे. पण दारू हे काय नवीन पेय असं नाहीये. अनेकांना त्याची सवय असते, अनेकांना व्यसन आहे, अनेकांना त्याच्या नशेमध्ये बुडून जायला आवडतं, ती झिंग आवडते. पण तुम्ही दारू पिता म्हणजे काय करता? तर तुमच्या लहान मेंदूला एक प्रकारची सूज येते. हे शास्त्रीय कारण आहे आणि त्या सूज आली की त्याला त्याचा तोल बिघडतो. थोडक्यात सूज नाही म्हणता येत त्याला, पण लहान मेंदूचं कार्य जरा बधीर होतं आणि त्यामुळे तुमचा तोल जातो किंवा तुम्ही झिंकता की तुम्ही बेताल वागता किंवा तुम्ही काय करता ते तुम्हाला आठवत नाही बरोबर. आणि तुम्ही त्या धुंदीमध्ये, त्या नशेमध्ये झोपता किंवा काय त्याच्यात पडलेले असतात. तर आता दारू ही जरी कितीही उच्च कोटीची असली, म्हणजे फार महागडी दारू असू दे, नाहीतर हातभट्टीची असू दे, नाहीतर आणखीन काही असू दे, तर दारू हे नेहमी तुमची लायकी जगाला दाखवत असते. आता हे जरा धाडसाचं विधान आहे, कारण अनेक श्रीमंत मंडळी म्हणतील, तू कोण आम्हाला सांगणारा आमची लायकी वगैरे. मी कोणी सांगत नाही, महाराज हे सांगतायत की दारू ही तुम्हाला तुमची लायकी जगाला दाखवून देत असते की तुम्ही काय लायकीचे आहात. जग काय म्हणतं, अरे तो बेवडा आहे. इतक्या सोप्या भाषेत तुमचं वर्गीकरण केलं जातं. तो बेवडा आहे म्हणजे काय? अहो त्यांना लागते. त्यांचं काय बाबा. आणि ज्याच्याकडे पैसा नसून जो उदर उसनवारी करतो किंवा बायकोच्या जीवावरती दारू पितो किंवा कष्टकरी महिलांचा समाज आहे आपल्याकडे, त्यांचे नवरे काय करतात, बरेच जण असेच असतात, सगळेच असतात असं नाही, पण बायकोच्या जीवावर दारू पिणं, व्यसन करणं आणि ते घर सगळं बर्बाद होणं, हे सगळं मालिका माहितीये प्रत्येकाला. दारूचे दुष्परिणाम काय हे शेंबडं पोर सुद्धा तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये काही फार मोठं संशोधन करायची काही गरज नाही. तर ही दारू तुम्हाला बरबादीकडे नेते. मग का हो? मग एवढं सगळं असून सुद्धा तुमचे महाराज दारू का पितात? मग महाराजांना इंग्लिश चालते का हातभट्टीची पण चालते? मग महाराज आणखीन कोणते कोणते ब्रँड पितात वगैरे वगैरे. मग त्यांना शॅम्पेन देता का तुम्ही? मग विस्की, रम, ब्रँडी वगैरे हे असले काय काय, स्कॉच, व्होडका वगैरे काय देता का तुम्ही त्यांना? आता तुम्ही म्हणाल, तुला कसे हे सगळे ब्रँड माहिती? सगळी माहिती असली पाहिजे, आपण जरी सेवन करत नसलो तरी. माहिती असायला काही गैर नाही त्याच्यामध्ये. आणि आणि जेव्हा महाराजांचा विषय येतो त्यावेळेला तर ही माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. कारण लोक महाराजांना कालांतराने, अहो जरा बाटली दाखवू का महाराजांना, असंही आचरटपणा करतील.
महाराजांना त्याचं काहीही घेणं देणं नसतं. आता जसं सिगरेट या संदर्भात आपण विचार करताना जे रूपक महाराजांनी वापरलं किंवा जे रूपक समजावून सांगितलं, तेच रूपक वेगळ्या अंगाने जर दारू पिण्याला लावलं, तर आपल्याला काय दिसतं? ते महाराज काय म्हणतात ते बघा. महाराज असं म्हणतात, की "मी दारू पितो, पण ती चढते दुसऱ्याला. मी दारूच्या बाटल्याच्या बाटल्या पितो, पण जो झिंगून ओकतो त्या ओकारीमध्ये ते अल्कोहोल येतं." आता हे म्हणाल तुम्ही विज्ञानाला मान्य आहे का? एक माणूस दारू पिणार, दुसरा झिंगणार. पण हा माणूस नव्हे. हे अवतारी कार्य आहे, हे अवतारी पुरुष आहे, तो शिव आहे आणि जो पिणारा जो आहे सर्वसामान्य तो माणूस आहे. मग हे जर दोन्ही नियम जर एकाच व्यक्तीला लावले किंवा शिवाला पण तेच लावायचे आणि माणसाला तेच लावायचे, असला अचरटपणा करून चालत नाही. तर महाराज जेव्हा बाटल्याच्या बाटल्या दारू पित असत, तेव्हा महाराज काय म्हणत असत, की "अरे मी हे असली सोंगडोंग करतो, कशासाठी करतो? तर आशाळभूत लोकांची गर्दी माझ्या भोवती जमू नये." आणि आशाळभूत म्हणजे काय? की ज्यांना फक्त मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, की महाराज मला सगळं पृथ्वीचं ऐश्वर्य तुम्ही द्या पृथ्वी मोलाचं, मी खुश असेन. म्हणजे द्या, द्या, द्या. महाराजांकडनं मागण्याच संपत नाहीत लोकांच्या. कुठल्या तऱ्हेच्या मागण्या असतात, कुठल्याही तऱ्हेच्या असतात. ज्या मागण्यामुळे आपल्याला सुख मिळेल असं माणसाला वाटतं, त्या सगळ्या मागण्या महाराजांकडे केल्या जातात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की एका रात्रीमध्ये तख्तापलट हवा असतो माणसाला आयुष्यामध्ये. एका रात्रीत तख्तापलट राजकारणात शक्य आहे, पण आयुष्यात असं घडतं का? मग ते घडत नाही म्हणूनच एका रात्रीत तुम्ही मला सम्राट बनवा. एका रात्रीत मला करोडपती करा. एका रात्रीत माझी सगळी दुःख हरण करा. एका रात्रीत मी सुखेनेव लोळलं पाहिजे मरेपर्यंत इतकं ऐश्वर्य मला द्या. मग त्याच्यामध्ये सगळं आलं. पत्नी सुख आलं, मुलांचं सुख आलं, आणखीन कसलं सुख आलं. खूप आहे. म्हणजे माणसांच्या अनंत ज्या मागण्या आहेत, त्या कधीही संपत नाहीत. म्हणूनच महाराजांनी त्यांच्यासाठी शब्द वापरलाय आशाळभूत. आणि त्याच्यासाठी महाराजांनी आणखीन एक शिवी वापरले, की "भिकारचोट आशाळभूत माणसांची गर्दी माझ्या भोवती जमू नये." आणि हे सगळं मागण्या मागू नयेत म्हणूनच मी ही सगळी सोंगढोंग करतो. साहजिकच आहे, की अशा स्वरूपाचं ध्यान बघितल्यानंतर कोण जाणार आहे त्यांच्याजवळ? पण जे जाणारे होते ते जाणकार होते म्हणून त्यांच्या जवळ गेले. तरी सुद्धा ते जाणकारांना माहिती होतं, की हे सगळं नाटक चाललंय महाराजांचं, की दारू महाराज पिणार आणि चढणार दुसऱ्याला. हे आपण बऱ्याच वेळा बघितलंय, धनेश्वरांच्या कथेतही बघितलेलं आहे. पण दारूच्या बाटलीतल्या दारूचा चहा बनणं, दारूच्या बाटलीतल्या चहा, दारूची बासुंदी बनणं, आटवलेलं दूध बनणं, सरबत बनणं आणि ते लहान पोरांना सुद्धा तीर्थ म्हणून त्यांनी देणं, ही किमया तुम्हाला साध्य होऊ शकते का? तुम्ही चमत्काराच्या नावावर हे सगळं वर्गीकरण केलं तरी सुद्धा जे घडवणारा आहे त्याची क्षमता काय आहे याचा आपण जेव्हा विचार करत नाही, तेव्हा आपण सहजरित्या म्हणून जातो, "अहो तुमचे महाराज काय दारू पितात." पिऊ देत ना. मग महाराजांनी विष पण प्यायलंय. जहरी विषाचा डोह प्यायलाय. तुम्ही 1 अंशभर विष पिऊन बघा किंवा 5 ग्रॅम विष 5 मिलीलिटर विष पिऊन बघा तुम्ही. तर तेव्हा तुम्हाला कळेल, की काय होतं ते. मग तुमची तयारी आहे का मरायची? नाहीये ना. मग तुम्ही म्हणाल, "नाही बाबा, ते आपलं काम नाही, ते महाराजांचं काम आहे विष वगैरे पिणं." पण हे दारू पिणं वगैरे, मग दारू पिण्याचं रूपक महाराजांनी फार सुंदररित्या समजावून सांगितलं. महाराजांचं असं म्हणणं आहे, की जो दारू म्हणजे सिगारेट न ओढताही ज्याला तरलता येते, दारू न पिताही ज्याला नशा चढते, अफू, चरस, गांजा, चंडोल काय असेल ते आणखीन त्याच्यामधले हाय क्वालिटीज आपण म्हणतो ना, ब्राउन शुगर वगैरे सगळं-सगळं. हे न करताही ज्याला नशा चढते किंवा त्या नशेमध्ये तो रममाण असतो, ते न करता सुद्धा. तंबाखू न खाता सुद्धा ज्याला किक बसते. मग असा मनुष्य शोधून तरी सापडेल का तुम्हाला? असं शक्य आहे का हो? की दारूच पीत नाही आणि दारूसारखा झिंगलाय म्हणून?
तंबाखू खात नाही किक बसतीये, सिगरेट ओढत नाही पण डोकं हलकं झालंय, तरलता आले, आणि हे सगळं बाकीचं अफू चरस गांजा वगैरे सगळं. मग असा मनुष्य शोधून सापडेल का, असा महाराजांनी विचारलं प्रश्न. तेव्हा सर्वसामान्य माणूस उत्तर काय देईल, काय वेड्यासारखा प्रश्न आहे हा. असं कोणी असं कोणी सर्वसामान्य सात्विक मनुष्य असा नुसता गेला आणि तो दारू पिऊन झिंगल्यासारखा चालायला लागला, असं होतं का? तर असं नाही होत. असा मनुष्य सापडतो का, असं जेव्हा सर्वसामान्य माणसानं जेव्हा महाराज विचारतात, तेव्हा ते म्हणतात नाही, असं काही होत नाही. पण महाराज म्हणतात सुदैवाने याचं उत्तर होय असं आहे. मग ते होय असं उत्तर कसं आहे, तर महाराजांचं सांगणं आहे की अध्यात्माच्या घनघोर निबिड अरण्यामध्ये जे शिरलेत, आतपर्यंत शिरलेत, त्यांना जी नशा चढलेली आहे, ती नशा ह्या दारूपेक्षा सुद्धा भयंकर आहे. ती नशा त्या तंबाखूच्या पेक्षा, सिगरेट पेक्षा, त्या संपूर्ण चरस गांजा अफूपेक्षा सुद्धा भयानक नशा आहे ती. आणि ती नशा कसली आहे, ती महाराज रूपी नशा आहे. अध्यात्माच्या निबिड अरण्यामध्ये जे शिरलेले आहेत, तिथे ते त्यांना म्हणतात तर साधक म्हणतात ना, पोहोचलेले साधक म्हणतो. पण साधकाला हे माहिती असतं की कोणी किती आपल्याला पोहोचलेलं म्हटलं तरी स्वतः आपण कितीपर्यंत पोहोचलोय हे त्याला पक्क माहिती असतं. तो स्वतःला कधीही म्हणत नाही की मी पोहोचलेला आहे म्हणून. कोणताही साधक असं म्हणत नाही, आणि जर तो म्हणत असेल तर तो साधक नव्हे. तर महाराजांचं हेच म्हणणं आहे की अध्यात्माची जी वाट आहे ती अतिशय निबिड अरण्यामध्ये तुम्हाला नेऊन सोडते, ज्या अरण्यामधनं परतीच्या वाटेचे दोर कापलेले असतात, परतीचे दोर कापलेले असतात, परतीच्या वाटा पुसलेल्या असतात. पण त्या आत आत जाण्याची नशाच एवढी माणसाला प्रिय असते की त्याच्या पुढे ही दारू आणि हे झिंगणं हे हे सर्वसामान्य समजावं. मग मग त्या अध्यात्माच्या निबिड अरण्यात घुसलेल्या मंडळींसाठी मी काय करतो, किंवा जी अध्यात्मामध्ये त्या निबिड अरण्याच्या वाटेवरती शिरू पाहत आहेत, अशांसाठी मी काय करतो. तर अशांसाठी केवळ मी आणि मी एकमेव तिथे उभा असतो का, तर त्यांना वाट दाखवायला. माझ्या हातात दिवा असतो, तो कसला दिवा आहे, तो ज्ञानाचा दीप आहे. तर ज्ञानदीप उजळून मी त्यांच्यासाठी वाटेवर उभा आहे की ये बाबा, हे निबिड अरण्य जरी असलं तरी तुला तसूभरही घाबरायची गरज नाही, कारण ते सर्वस्वी माझ्या अखत्यारीत आहे. मग ह्याच्यामधलं जर रूपक शोधायचा प्रयत्न केला तर महाराजांनी जे सुरुवातीला सांगितले की आषाढभूत लोकांची गर्दी नको म्हणून मी हे उद्योग करतो, पण मनुष्य निर्मित दारू पिऊन मला काहीही होणार नाही, कारण पुन्हा उत्तर तेच आहे, मी आहे ही मी नाही. माझ्या शरीराची फक्त बाह्यरेखा तुला दिसते, पण अंतर्बाह्य काहीच नाही. अंतर्बाह्य फक्त अंतराळ आहे. पंचमहाभूतांचा आविष्कार आहे, पण तो सुद्धा मनुष्याच्या शरीरामध्ये जे अवयव आहेत किंवा शरीरांतर्गत जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला ते बांधू शकत नाहीत, किंवा त्याच्या पलीकडे मी आहे. मग कुठली दारू, कुठला थेंब कुठे घालणार आणि कोण कोणाला पिणार, हा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या बाटलीमधली जी दारू आहे ते सुद्धा महाराजच आहेत, आणि ती बाटली घशात ओतणारे महाराजच आहेत. म्हटल्यानंतर दारूच दारूला पिते का, किंवा दारूच दारूच्या पोटात जाते का, हा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर सापडणं कठीण आहे. दारू पिणं हे पाणी पिण्या इतकं जेव्हा सहज त्यांच्यासाठी होतं, आणि झिंगण्याचं नाटक करणं हे जेवढी भूमिका एखादा आपण प्रथितयश नट जशी भूमिका साकारतो, तो दारुड्याची भूमिका साकारतो, पण ती एंट्री झाल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तो नॉर्मल असतो. महाराजांचं वागणं तसंच होतं. आणि म्हणूनच अनेकांना याचा अनुभव आलेला आहे की काय हे महाराज, तुम्ही आज बाटली घेऊन आलात आमच्याकडे. ते म्हणाले बाटली नाही, बाटलीत काय आहे तुला माहितीये का, काय माहितीये का, दिसते दारू आहे, घे बघू हातावर. हातावर घेतल्यावर त्या आटीव दुधासारखं लागलं. मग हे काय, मग ह्याचं होत्याचं नव्हतं करणाऱ्याची जी किमया आहे त्या किमयेला काही महत्व आहे की नाही. मग महाराज रूपी किमया हे सगळं साध्य करत होती, आणि त्यावेळेला ते दारू पण पित होते. मग दारू पिणं हे जर रूपक अर्थाने समजलं तर ज्याला ही नशा चढली ती अध्यात्माची नशा आहे. महाराजांची अवस्था कशी होती, तो शिवयोगी आहे ना.
तो योगियांना दुर्लभ असं ते दर्शन आहे. ते तुमच्यासाठी मनुष्य रूपामध्ये अवतरले, पण जो कैलासावर बसलाय शिवयोगी, आपण कल्पना करा की तो जन्मजन्मांचा योगी कैलासावर बसलाय, त्याची प्रगाढ समाधी लागलेली, समाधी अवस्थेतला योगी शिवाय. आणि मग अशामध्ये जी अध्यात्माची नशा तो त्याच्यामध्ये चढलेली आहे, ती भिनलेली आहे. तर ती भिनलेली चढलेली नशा प्रसृत कुठे करायची, तर ते सहक्षेपण केंद्र कसं असतं, दूरदर्शन केंद्राचं सहक्षेपण केंद्र, तसं या पृथ्वीवरती ती नशा वितरित केली जाते. आणि ती कोण पकडतं? ती नशा कोणाला चढते? ज्याला अध्यात्माची गोडी लागले त्याला ती नशा चढते, आणि ती त्याची लेकरं असतात. त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारी ती लेकरं असतात, त्याच्यासाठी सर्वस्वाची होळी करणारी लेकरं असतात. जो फुके घर अपना असं जेव्हा कबीर म्हणतात ना, की त्यावेळेला असं म्हणून चालत नाही की फुके घर अपना म्हणजे घरादारावर निखारा ठेवायचा नाहीये, घरादाराची राख रांगोळी करायची नाहीये, तर अंतरात्म्याची राख रांगोळी करायची. इथं जे काही पेटलेलं आहे संपूर्ण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, त्याची राख रांगोळी करायची आहे. हे एवढा त्याच्यातला रूपकार्थ आपण जर पकडला, तर ती दारू पिणं असो, नाही तर वाटेल त्याचं सेवन करणं असो, काहीच नाही ना त्याच्यामध्ये. मग त्या दोन्हींचा अर्थ आपण समजून घेतला, तर अध्यात्माची नशा हीच नशा, एकमेव नशा या पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे, जी जो घेईल त्याला ती नशा आहे. नाहीतर बाकीच्यांना चेष्टा करायला काहीच जात नाही. चेष्टा कोणीही करायची, कोणाचीही कोणीही करावी, त्याबद्दल काही प्रवाद म्हणजे आपण वाद घालूच शकत नाही कोणाबद्दल. पण जो त्या निबिड अरण्यामध्ये घुसून त्याची जी मजा चाखतोय, त्याची जी नशा त्याला चढलेली आहे, त्या नशेमध्ये होतं काय? जगताचं भान सुटतंय. मग महाराजांनी तीच अवस्था दाखवली ना, की त्यांना जगताचं भान नव्हतं, पण त्याच वेळेला अखिल जगताला भानावर कसं आणायचं याची पुरेपूर विद्या महाराजांकडे होती. कारण त्यांचं कार्यच मुळी जगताच्या कल्याणासाठी तो अवतार असल्या कारणाने त्यांना ते भान होतच. पण भान नसलेल्यांना भानावर न आणता अध्यात्माच्या रंगामध्ये कशा तऱ्हेने रंगवून टाकायचं, त्या बाटलीत त्यांना कसं बुडवायचं, हे महाराजांचंच कार्य आहे. महाराज ते करू जाणे. मग ही नशा आणि ती नशा, फरक काय आहे त्याच्यामध्ये? काहीच फरक नाही. अंतर्बाह्य तुम्ही त्याचा विचार केला तर अध्यात्मामध्ये पूर्णपणे रममाण झालेले साधक असे कितीतरी भेटतील तुम्हाला. पण तुमच्याकडे ती दृष्टी पाहिजे, तो साधक आहे किंवा नाही. त्याच्याशी राजकारणाच्या गप्पा मारा, तो राजकारणाच्या गप्पा मारेल. त्याच्याशी सिनेमा जगताच्या गप्पा मारा, तो सिनेमा जगताच्या गप्पा मारेल. पण ते सगळा वरकरणी देखावा असेल. आतून रंगलेला योगी पाहिजे. आता प्रत्येक जण योगी असतो का? तर योगी असतो अशातला भाग आपण त्याच्याबद्दल चर्चा करूच नाही. भोगी असतो का? तर तो भोगी असतो, योगी असतो, सगळं असतो. पण प्रत्येक गोष्टीवर त्याच्या मनाचा किंवा चित्ताचा प्रबळ असा अंकुश असतो. स्वतःला स्वैर सोडणं हे त्याच्या बाबतीत नसतं. आणि ते का नसतं? कारण तुम्ही एक बघा ना, साधी गोष्ट घ्या, की जे अट्टल दारुडे असतात, त्यांना एक ठराविक वेळ झाली म्हणजे दिवसाची, की त्यांना ते लागतंच. त्याशिवाय त्यांना जमत नाही. काही जणांचे हातपाय कापतात, थरथरतात, काही माणसं पांढरी फटक पडतात आणि मग काहींची चुळबुळ सुरू होते. मग ते कुठेतरी काहीतरी कारण काढून पळ काढतात. ते कशासाठी? त्याचं ते सेवन करण्यात. आणि एकदा का तो ठराविक डोस पोटात गेला, की मग ती माणसं भानावर येतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने. मग हे जेव्हा आपण बघतो ना डोळ्यांनी, ही सगळी जी अवस्था आहे माणसांची, मग ती ठराविक वेळ झाल्यानंतर त्यांना ते लागतच. मग साधकाचं कसं असतं? साधकाला कुठली ठराविक वेळ ही नसतेच. त्याच्यासाठी दिवसाच्या 24 मात्रा ही त्याची संपूर्ण वेळ असते. कारण असं असतं, की त्या संपूर्ण मात्रेमध्ये तो संपूर्णपणे नशेतच असतो. कसल्या नशेत? साधनेच्या नशेत, अध्यात्माच्या नशेमध्ये. ओशोंनी फार सुंदर एकदा सांगितलं, की तुम्ही साधना करा अगर नका करू. साधनेला बसा अगर नका बसू. तुमच्या अंगामध्ये ती नशा एकदा भिनली, की तुमच्या नकळत 24 तास तुमचं साधन चालू असतं. कुंडलिनी जागृतीने ह्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जन्माला आल्यापासून जे जागृत आहोत, त्या जागृत अवस्थेला आणखीन वरच्या लेव्हलवरती जागृत करण्याचं काम अध्यात्माची नशा करते.
मग त्या नशेला स्वीकारायचं का बाटलीला स्वीकारायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. म्हणून महाराज म्हणतात की मी जे हे नशेचं सोंग घेतलंय ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी की बाबा रे, तुझं जे कल्याण करण्यासाठी जे मी आलेलो आहे त्या कल्याणामध्ये ते कल्याण तुझं साधून घेतलंस तर तुला ही जी नशा आहे ती आपोआप चढणार आहे. आणि त्या नशेमध्ये तुझं नुकसान काही नाही. तुला कोणी म्हणणार नाही अरे तो बेवडा आहे. बघा आध्यात्मिक साधकाला कोणी म्हणतं का की तो बेवडा आहे म्हणून? नाही म्हणत. हा तो वाया गेलेला आहे असं म्हणतात. वाया म्हणजे कसा अर्थाने? लौकिक अर्थाने वाया गेला म्हणजे काय? त्याला बाकी कशामध्ये रस राहिला नाही हो. तुमचे आयटम किती आणि तुमची लफडी किती ह्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट राहिलेला नसतो. त्यामुळे त्या सवंग चर्चामध्ये त्याला रसच नसल्या कारणाने हा वाया गेला.